MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य। दैनिक जय बाबाचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत पत्रकार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदन दिले। आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली। पत्रकारांची भूमिका मांडताना सुनील मुथा यांनी सांगितले की पत्रकार समाजातील सत्य आणि वास्तव लोकांसमोर आणतात। बाळासाहेब आगे यांनी नशिले पदार्थ विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला होता, याचा राग धरून त्यांना धमक्या मिळणे ही घटना लोकशाही व पत्रकारितेच्या दृष्टीने गंभीर आहे। अशा घटनेतून पत्रकारांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न होत आहे, याला आम्ही कधीही बळी पडणार नाही। यावेळी सुनील मुथा यांच्यासह रमेश भाऊ कोठारी, रमण अण्णा मुथा, भास्कर खंडागळे, अशोक गाडेकर, महेश माळवे, नवनाथ गुताळ, बाळासाहेब भांड, विष्णू वाघ, विष्णुपंत डावरे, सुनील नवले, देविदास देसाई, प्रदीप आहेर, सुहास शेलार, शफीक शेख, दिलीप दायमा, एजाज सय्यद, रवी भागवत, महेश रक्ताटे, नितीन चित्ते, स्वामीराज कुलथे, सुरेश कागुणे, नागेश सावंत आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकारांनी दिलेल्या या निवेदनावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीवर लवकर कारवाई केले जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले। MSS न्यूज साठी एजाज सय्यद, बेलापूर शहर। हा जो गुन्हेगार आहे हा याच्या आधी श्रीरामपूरमध्ये फायरिंग झालेलं आहे आणि ही टाची आहे, म्हणजे आपल्याला कदाचित आपण माहिती घ्या ही फायरिंग पोलीस अधिकाऱ्यासमोर झाली आणि तिथून हा आरोपी पसार झालेला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की तोच आरोपी जो आहे तो या गुन्ह्यामध्ये पण आहे, म्हणजे फायरिंग त्यांनी केलं, दुसरं या गुन्ह्यामध्ये जो आरोपी आहे आणि आता बाळासाहेब आगेंना धमकी दिलेली। तर परिस्थिती अशी आहे श्रीरामपूरमध्ये असता की प्रचंड दहशत झाली श्रीरामपूर शहर आहे आत्ता, आणि राजकीय दबाव असेल तर मला अशी अपेक्षा आहे, आपण आलेला आहे, आता आपण श्रीरामपूर केलेलं आहे, आपल्याला पूर्ण हे आहे, राजकीय दबाव असेल तर तो झुगारून पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, कारण दादा हा पोलीसच आहे, पोलीस शिवाय कोणी दादा श्रीरामपुरात असू शकत नाही। आणि म्हणून सगळ्या पत्रकारांच्या वतीनं आमची अशी मागणी आहे की हा सुद्धा गुन्हा आम्ही आता दाखल केलेला आहे, म्हणजे या गुन्हेगाराविरुद्ध तिसरा हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि वॉन्टेड आहे, तरीही तो धमक्या देतो। आणि सगळ्यात हाईट अशी झालेलीच आहे की ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आम्ही ही तक्रार द्यायला गेलो, तक्रार दिल्यानंतर 10 मिनिटाच्या आतमध्ये त्यांनी ती डिलीट केलेली, याचा अर्थ इन्फॉर्मेशन त्याला गेलेली आहे की लोक पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला आलेले आहेत, आणि म्हणजे याचा अर्थ त्याचे सोर्सेस पोलीस स्टेशनमध्ये आहेत। तुम्ही जी ते केलेलं आहे तुम्हाला अनुभव आहे सगळा, म्हणून माझी विनंती अशी की तुम्ही आपल्या सोर्समधलं तरी माहिती घ्यावी की कोणत्या लोकांची या लोकांशी संबंध आहे। आणि ही जी फायरिंग झाली सर याचा व्हिडिओ शूटिंग उपलब्ध आहे, पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीवरती फायरिंग झाली त्याचे व्हिडिओ शूटिंग सुद्धा उपलब्ध आहे। इतकी भयंकर परिस्थिती आता आहे आणि ही धमकी दिल्यानंतर आरोपी फरार होतो, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर 10 मिनिटाच्या आत त्यांना कळतं पण की 10 मिनिटाच्या आत डिलीट पण होतं, याचा अर्थ त्यांचे स्पाय पोलीस स्टेशनमध्ये पण आहे। हे पण आपण चौकशी आपण केली पाहिजे। आणि पत्रकार आता सध्या प्रचंड दहशतीमध्ये आहेत आणि हे जे लोक आहेत हे गुन्हेगार नशेत राहतात, त्यांच्याकडे कट्टे आहेत, त्याच्यामुळं हे नशेमध्ये गुन्हा करू शकतात, त्याच्यामुळं पत्रकारांच्या जीविताला सुद्धा आता धोका निर्माण झाला आहे प्रचंड। तर माझी अशी मागणी आहे की आता बाळासाहेबांच्या विरुद्ध जो बाळासाहेबांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये वेळीच ॲक्शन झाली तर म्हातारी मॅनेजचं दुःख नाही साहेब, काळ सोपवायला नको आहे, कारण ॲक्शन झाली नाही तर गुंडांचं फावतंही याच्यामध्ये, आणि थोडंसं राजश्रय असेल तर तो पण आपण मोडून काढावा। आणि सगळ्या पत्रकारांच्या वतीनं आम्ही अशी मागणी करतो की बाळासाहेबांना आता थेट आहे तर बाळासाहेबांना पोलीस संरक्षण आपण द्यावं आणि या गुन्हेगाराला त्वरित अटक करावी, कारण ज्या अर्थी पोलीस स्टेशनला आल्यानंतर 10 मिनिटाच्या आत नाही त्याला विरोध जातो आणि तो डिलीट करतो सोशल मीडियावर नसतो, याचा अर्थ त्याचे संपर्कात आहे। आणि ही जर कारवाई झाली नाही तर गुन्हेगारांचं मनोधैर्य वाढेल आणि सामान्य जनतेचं मनोधैर्य खालास होईल। तेव्हा श्रीरामपूर शहरामध्ये पोलीस राहिलं पाहिजे आणि पोलीस राहिलं पाहिजे, गुन्हेगार किती मोठा असला तरी तो कानाखाली असला पाहिजे अशी आमची